धन्यवाद सभापती महोदय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की 2028 पर्यंत सर्व शिक्षकांनी टीईटीची परीक्षा दिल्या गेली पाहिजेत आणि ते टीईटीमध्ये पास झाले पाहिजेत. अन्यथा त्यांना प्रमोशन मिळणार नाही, त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील, अशा प्रकारच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. सन्मान्य सभापती महोदय, माझी विनंती आहे की जो आत्ता 28 तारखेला जी परीक्षा होणार होती त्या परीक्षेच्या पूर्वी फार मोठा भयंकर उन्हाळा होता. या उन्हाळ्यामध्ये आमच्या शिक्षक लोकांनी जनगणना केली, BLOचे कामं केले आणि अशा प्रकारचे शासकीय कामं करत असताना बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. आणि या ठिकाणी अशाही परिस्थितीमध्ये शिक्षकांनी टीईटी आपल्याला पास झालं पाहिजेत, क्वालिफाय झालं पाहिजेत आणि त्यामुळं त्यांनी अभ्यास केला आणि त्या ठिकाणी परीक्षा त्या ठिकाणी झाली नाही. माझी या सभागृहामध्ये विनंती राहणार आहे की ज्या ज्या शिक्षकांनी या ठिकाणी प्रवेशात या परीक्षा देण्याचे फॉर्म भरले होते, परीक्षा देणार होते, हे शिक्षक जे आहेत जे गेल्या 15, 18, 20 वर्षापासून विद्यादानाचं पवित्र काम या शिक्षण क्षेत्रात करतात, या सर्व शिक्षकांना या परीक्षेतून सूट देण्यात यावी. म्हणणं सन्मान्य शिक्षण मंत्री महोदय, या परीक्षेतून जे शिक्षक 15, 18, 20 वर्षापासून काम करतात आहेत, विद्यादानाचं पवित्र काम या ठिकाणी त्यांनी केलं बोला आणि या ठिकाणी त्यांनी शासकीय लाडसाहेब बोला कामं केलेले आहेत, परीक्षेचा अर्ज भरलेला आहे. या शिक्षकांना या परीक्षेमध्ये पास करण्याची संधी आपण तशाच दिली गेली पाहिजेत, अशी माझी आपल्याला विनंती आहे. सभापती महोदय, पेपर फुटी हे कॉमन झाले का वाटते. आता नीट ते पेपर फुटी झाली, त्याचा संबंध देशात प्रतिसाद उठले, निषेध झाला आणि आंदोलन झाली. ती सुट्टे काल त्यांची परीक्षा संपली. आता टीईटी आली का आली आणि सतत पेपर फुटी का होते, तर आपल्या राज्यात कायदे कडक नाहीत, नुसती केसेस घातल्या जातात, पुढं काहीच होत नाही. राजस्थानमध्ये त्यांनी अगदी जन्मठेपेची शिक्षा लावलेली आहे, तेव्हा तिथं थांबलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीनं आपले कायदे कडक झाले पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे आणि त्यात कायद्यात बदल करून शिक्षा झाली पाहिजे. असं होईल तेव्हा पेपर फुटी थांबेल. पण आपण असं काही केलेलं नाही, त्यामुळे बोलायचं नुकसान होतंय. नीटची झाली परीक्षा त्यावेळी 7-8 मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे उद्या डॉक्टर, इंजिनियर होणारे डॉक्टर जर अशा आत्महत्यात होतं बळी पडत असतील तर आपण कसं वागायचं. उद्या नीटचे सीईटीची आवश्यकता आहे का, याचा पुन्हा आपल्याला त्याची चौकशी केली पाहिजे आणि आवश्यकता असली त्या कायद्याकडे खूपच बघितली पाहिजे. घ्याविषयी माझी विनंती आहे. धन्यवाद. शासनाला या संदर्भामध्ये मंत्री महोदय सभापती महोदय, मंत्री महोदय बोला. काळे सर, तुमच्या भावना पोचलेल्या आहेत. सभापती महोदय, टीईटीच्या परब साहेब, टीईटीच्या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये शांतता ठेवा जरा सभागृहात. अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी आपलं मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी ही गंभीर बाब आहे. मला वाटतं की ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे. टीईटीचा पेपर फुटीचा जो काही विषय आहे हा पोलीस प्रशासनाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्वतः कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1. सभापती महोदय, या संदर्भातलं विस्तृत विवरण आजच सभागृहामध्ये या ठिकाणी केलं जाईल. या संपूर्ण प्रकाराची चौकशीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SITचं गठन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी 4 पेक्षा जास्ती पथक निर्माण करून याचा संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाते आहे. आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत, निश्चितपणे वेळ प्रसंगी आवश्यकता पडली तर कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करावे लागतील का, की जेणेकरून गंभीर आणि कठोर कारवाई ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल
त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे. या दृष्टिकोनातही शासनाची त्या ठिकाणी तयारी आहे. जे कोण असतील, ऐका ना पूर्ण. मला वाटतं मंत्री महोदयाचं आपल्या परब सगळ्या साहेब. सदस्याचं ऐकले. परब मंत्री साहेब महोदयाचं ऐकून पूर्ण घ्या. होऊ द्या ना. या सर्व चौकशीतून जे पुढे येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचं शासनाची भूमिका आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पद्धती असते, कशा पद्धतीने ही परीक्षा संपन्न होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काय न्याय निवाडा हे आपल्या सगळ्या सभागृहाला माहिती आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पण कशी आपल्याला संपन्न करता येईल याचाही लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी केला जाईल.